केशा हे केशा, मी काय म्हणतो, आपण आपली चूक आधी सुधारायला पाहिजे रे. आपली चूक हट हट भुसनळ्या हट. आपली चूक म्हणजे केशव चुकला असं म्हणायचं का तुला? अरे बाबा, माणूसच चुकतो आणि चूक कबूल करण्यात कसला आलाय कमीपणा रे? गप गप गप. अरे एका लहान गावातून आलो आपण, धमाके म्हणून आलो ना, ऐका ना केशा. पण मला सांग, जर बाबा भेटले नसते तर हे सगळं शक्य होतं का? गप गप. वच 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 वच. काय कमी सवय केली का म्हाताराची? काय फुकट केली का रे? नाही, मला सांग केशा, हा सगळा थाटमाट मिळालाय तो कोणामुळं? बाबांमुळे. स्वतःच्या हिमतीवर मोठा झालाय केशव मल्हारराव इनामदार. काय रे? वय 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 वय. याला कळतं तू म्हाताराची बाजू घेतो. केशा, अरे बाबा खरं सांगतो. असंच पाहिजे. मी म्हणजे कचरा? मी कचरा? मी केशव मल्हार इनामदार म्हणतो मला शेकडो. केशव, अरे हे सगळं काय? इकडे बघ, इकडे बघ, बघ माझ्याकडे. केशव, एक सांगू, ऐकशील? सोडणार आहे सगळं. अरे तू तुझी योग्यता अनेक वेळा सिद्ध केली आहेस. ते द्वारकाजी आहेत ना, ते तुझ्या यशाचं क्रेडिट घेऊ पाहतायत. आणि ती मीनलला तर तिच्या नवऱ्याने टाकूनच दिलंय, तेव्हा ती आता तुला अडकवायचा प्रयत्न करते. केशव, आपण दोघं मिळून. रेवती, मला तुझी सोबत हवी. सही बेर होतो का तू जवळ नसली की? तुम्हाला जवळ हवे, जवळ, आणखी जवळ. मिनल. केशू थांब. केशू प्लीज. केशू ऐक ना. मिनल. केशू. येऊ का? चुकलं चुकलं ना, काय पाहिलं ते चुक. तुला पण वाटतं माझी चूक आहे? नाही, चुकलो. आता काय नाक घासू? का ओढा बशा काढू? माने मला, मी काय ते चिमटभर एवढा माणूस आहे. आत्मसन्मान आहे का नाही मला? अरे साला, त्यांनीच मला घडवला, त्यांनीच फोडून टाकला. मी काय पराठा होतो का? बाबांनी असं धरून फडफडत नेला असताना माझी चामडी उधळली असती ना, काय बोललो नसतो मी. पण सगळ्यांसमोर कानाखाली. हे बघ मिनल, आपले कौटुंबिक संबंध वेगळे आणि व्यावसायिक संबंध वेगळे. काय अंतर असायला पाहिजे का नाही दोन्हीमध्ये? तू बदलशील मला, तू बदल ना मला. इथून गेल्यापासून एकटा पडलोय का मी? खरं सांगतोय मिनल, माझ्याकडे बघ ना. बघ ना, माझ्याकडे बघ ना. हात सोड. हात सोड तुझा. स्वतःच्या पायावर धड उभा राहता येत नाही, आत्मसन्मानाच्या गोष्टी करतो तू.
आत्मसन्मान असल्या माणसाला आधी सन्मानानं जगावं लागतं, कळलं? आत्मसन्मानाच्या गोष्टी सांगतोय. हे एक आत्मसन्मान असलेल्या व्रतस्थ रंगकर्मीचं घर आहे, बिअर बार नाही. निघेतून पुन्हा या पवित्र घरात पाऊल टाकायचं नाही. निघेतून अगर अरे खरंच की म्हणतात ना, विचाराप्रमाणे माणसाचे आचार्य बदलतात, तसं झालंय. बाबा आज जरा जास्तच लवकर निघतायत. हे बघ बेटा, कर्तव्यात कसूर होता कामा नये. मेकअपचं काम काय, हिरोच्या आधी अर्धा तास सेटवर पोहोचणं, बस आपण पोचायचं. अगं जुन्या सवयी संस्कार आहेत अंगामध्ये इतके रुळलेत ना, कारल्यात तर कडवटपणा कधी कमी होतो का? तसं झालंय, शरीरामध्ये मुरलंय. अहो पण वयोमानाप्रमाणे कलावंताला कधी वय नसतं. म्हणजे माझं वय झालं, मी कबूल करतो, पण मनानं मी अजूनही तरुण आहे. चल चल बोलत नसू नको तू ना. ती बॅग दे. चल चल रे केशव. बाबा आधी कुर्ता सरळ करा. हो करतो करतो. अरे શું टाइम થઈ ગયા यार, अजून नाही आला. हे कसे होणार? ए शांतारामबाई सूच आहे यार. हा तुझे हिरो अजून नाही आला. टाइम बघ काय झाला यार, कशा काम होणार? ए बघ तू बोलले ना म्हणून मी 50% पैसे टाकले याच्यामध्ये. माझा पहिला पिक्चर नाही हा, खूप पिक्चर केले याच्या आधी. प्रत्येक हिरोला एकदम असा सरळ ठेवून दिलाय मी. हे बघा द्वारकाजी आले. अहो एवढा मोठा माणूस, देव माणूस, सिनियर माणूस, पण जे कॉल टाइम देईल ना ते कॉल टाइमला बराबर येणार. द्वारकाजी काय झालं आज एवढे नर्वस का? नाही काय नाही. नाही द्वारकाजी काहीतरी लपवत आहात तुम्ही. नाही एकाला देतो. थांबा. काय दादा बरं ना? हो दादा. हा शाह साहेब नमस्कार. अरे काय नमस्कार, किती लेट केला. आम्ही केव्हापासून रेडी आहे. शाह साहेब ऑफिस मध्ये वेळेवर यायला कारकून नाही मी. अरे कलाकार आहे. चला तयार आहे मी. चला 100 माणसं खोळंबली आहेत. म्हणालो ना तयार आहे मी. तुम्ही कशाला बोलण्यात वेळ वाया घालवताय? चला सुरू करू. हा एक मिनिट. रमेश दादा. हा सर. हे रमेश दादा, माझे पर्सनल मेकअप मॅन. अरे पण द्वारकाजी असताना इथून पुढे माझा मेकअप रमेश दादाच करतील. केशव असं वागणं तुला शोभत नाही. तुम्हाला असं बोलणं शोभतं का शांतारामजी? काय जगात सगळ्यांना सगळं कळतं, मीच काय तो वेडा. रंगकर्मी यांची तत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा माझ्यात नाहीच ना. मला वाटतं तू एका ज्येष्ठ रंगकर्मीचा अपमान करतोयस मोठा. शांतारामजी मला वाटतं जिथं आपला अपमान होतो तिथं थांबू नये माणसानं, निघून जा. केशव हे बरं नव्हे. नाही मला सांगा, मी थांबायचं की नाही? पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवतोय, मला दुसरा मेकअप मन सेटवर चालणार नाही. कळवा मला. हाय नाही. चला. हे बघा
केशवला कुणाशी कसं बोलावं याचा पाचपोच राहिलेला नाहीये. तुम्ही शांत व्हा. चालायचं अजिबात चालणार नाही. मी त्याला आत्ताच्या आत्ता. काही करू नका. काम चालू ठेवा. सेटवर नायकच निघून गेला तर लाखोचं नुकसान होईल. पण द्वारकाजी, तुमचा अपमान कामापेक्षा मोठा नाही. काम महत्वाचं. काम चालू राहिलं पाहिजे. मला वाटतं केशवला सेटवर बोलून घ्या. मी सेटवर जरी नसलो तरी कायम तुमच्या बरोबर आहे शांतारामजी. फिल्म महत्वाची, ती पूर्ण झाली पाहिजे. बाबा, हे काय? संपलं शूटिंग? पॅकअप झालं इतक्या लवकर? माझ्या आठवणीत इतक्या लवकर तुम्ही पहिल्यांदाच आलात. आणि आणि हे सगळं काय? कोणी टाकला रंग? अंतरंगच बेरंग झालाय. हा वरवरचा रंग घामाने पाण्याने निघून जाईल. पण आता पूर्ण विरामाची वेळ झाली. बाबा, अनेक प्रश्नांनी माझ्या अपेक्षांवरच पूर्ण विराम लावलेला. नटराजा, मायबाप रसिकांना, शक्य होईल तेवढं प्राणपणानं निष्ठेनं मी आपली सेवा केली. रंगकर्मीचं व्रत चालवलं. पण आता मला निवृत्ती द्या. आजवर अनेक चेहऱ्यांची सोंग रंगवली, पण आता थकलो. यापुढे मी कुणाचाही मेकअप करणार नाही. बाबा, मला माफ करा.
तू जास्ती काय ऐकू नकोस, नाहीतर ते फार जिगजिग होईल. ओके, कळलं ना? तू फक्त हे कर. ओके ओके. ठीक आहे, चाल. गुड मॉर्निंग. तू जा. बोला काय. ही जी बाईक ही इथून येते हा. आणि समोरून तुम्ही येता, तुमच्या दोघांची टक्कर होते. आणि म्हणजे मग इकडं माझा ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट होतो आणि मग तुमचा हात, मग मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग नंतर आपण खालून एक पॅन घेऊ. आणि मग तुमची हिरोईन असते, ती नर्स असते, मी तिच्या प्रेमात पडतो. असले फालतू सीन नका सांगत जाऊ. काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करा, मला शोभणारं करा, डिझाईन करा, काहीतरी चांगलं करा. पण तुम्ही करा, बघा ना काहीतरी. अरे तूच काय, संपूर्ण इंडस्ट्री वैतागली आहे केशवला. आज बघतोस त्याला. निर्माते आलेत, बोला त्यांच्याशी. कसं चाललंय शूट? काय नाही, फालतू सीन सोडून द्या. चावून चावून चौथा झालेले सीन आहे. एक काम करा, डिरेक्टर बदलून टाका, मग करू. त्यापेक्षा मी एक काम करतो ना, मी हिरोज बदली करून टाकतो. तुझा पॅकअप झालाय, तू जाऊ शकतोस. सॉरी हा. ही काय वेळ झाली गायची? हा, कधीची वाट बघतोय मी. मेकअप बंदी कलाकाराच्या आधी सेटवर असलं पाहिजे ना. हे द्वारकाजीना जमायचं, आपल्याला नाही जमणार. आधीच कधीतरी शूटिंग करणार, त्यातून ही कटकट. ए, नीट काम करायचं ना, वेळेत यायचं. मग जमायचं नाही. एक काम करा, दुसरा बघा, मी निघतो. बर मैसाहेब, माझ्याकडनं तिच्या. बोल केशव. मी शपथ घेतो, कुठलाच त्रास होणार नाही. एक चान्स द्या. मी हात जोडतो शांतारामची. जो मुलगा आपल्या बापाला लाथ मारतो ना, शांतारामजी हे बघा, तो मुलगा स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकत नाही. ए रेवती, एक मिनिट. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. मी मार्केटमध्ये चालणाऱ्या आणि सेलेबल फेस सोबतच पेअर करते. आणि केशव, तू सेलेबल नाहीस. कळलं? निघायचं इथून. बाय. ए सततची धावपळ, शूटिंग, प्रयोग, वर दारू, जरा जपायला हवं. तेच तर कठीण आहे डॉक्टर. विठोबा, कठीण कसं आहे? त्यांनी जास्त दारू प्यायली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. काळजी घ्या.
केशव, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. केशव, केशव, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. सिस्टर स्विच ऑफ. बद्दल सांगायचं झालं तर एका
लहानशा गावातून अभिनयाचं वादळ मनात घेऊन आलेला तो म्हणजे रंगभूमीसाठी आणि प्रेक्षकांसाठी वरदानच ठरला होता. असा चांगला आणि सहकलाकाराला साथ देणारा कलाकार आपल्यातून निघून गेला. बरीच वर्ष एकत्र काम केलं आम्ही. खूप काही शिकवून गेला केशव. मला वाटतं आता शेवटचा विधी सुरू करायला हवा. बरोबर आहे, कारण गर्दी अशीच वाढत राहिली तर स्मशानात पोचायला आपल्याला मध्यरात्र होईल. सगळं पटतंय मला, पण हे सगळं एखाद्या रंगकर्मियाला साजेल अशाच रीतीने व्हायला हवं ना. रसिका प्रेक्षक, आताच आलेल्या बातमीवर नटवर्य केशव मल्हारराव इनामदार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपण सर्वांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली द्यायची. द्वारकाजी ऐकताय ना, यायला हवं तुम्हाला. जे झालं घडलं ते संपलं. महानिर्वाणाची वेळ आहे. केशवच्या निधनानं एक पर्व संपलंय. अहो, तुम्ही त्याचे गुरु आहात आणि गुरुचं हृदय आईसारखंच असतं. रंगकर्मींची महान परंपरा आहे, ती पाळायलाच हवी ना. रंगमंदिराच्या महाद्वारात महानायक आपली वाट पाहतोय. बाबा, मी दुर्दैवी. तुमची शिकवण, तुमचे संस्कार विसरले. कल्पवृक्षाच्या छायेखाली मी करवंटी मागितली, पण मी वचन देतो, पुढच्या जन्मात तुमच्या स्वप्नातला, तुम्हाला हवा तसा, तुमच्या शिस्तीत जोपासलेला रंगकर्मी होऊन दाखवीन. मला माफ करा बाबा. केलंत ना?
मला माफ करा बाबा. मी रंगकर्माची तत्व, आदर्श, कर्तव्य सारं विसरलो. मला माफ करा बाबा. संस्कारांची कधी न केली चिंता, खंतन चारित्र्याची. आयुष्यावर पुरी लगटली माळच दुष्कृत्यांची. त्या माळेतून नित्य मोजतो मी कृतकर्मांच्या घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बाबा, तुमच्या परिस्पर्शानं मी मुक्त झालो. त्रिवार वंदन बाबा, शतवार वंदन. बाबांची बाबा सच्चे रंगकर्मी होते ना काका. हिरो सेटवर पोचण्यापूर्वी मेकअपमॅन सेटवर येतो ना. बाबा आलेत. बाबा कर्तव्यात चुकणार नाही.